ठाणे रेल्वे स्थानकात देखील आरटीओचं भरारी पथक दाखल झालेलं आहे। भरारी पथकाकडून रिक्षा चालकांना मराठी येते की नाही याची तपासणी केली जाते। 6 ठिकाणी हे भरारी पथक नेमण्यात आलेलं आहे। रिक्षा चालकांना मराठी न आल्यास त्यांच्यावर कारवाई करत नोटीस बजावण्यात येते। ठाणे रेल्वे स्थानकातली ही दृश्य आपण पाहतो। या ठिकाणी देखील आरटीओचं पथक दाखल झालेलं आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी ही तपासणी केली जाते। ज्या रिक्षा चालकांना मराठी येत नाही त्यांना ही नोटीस दिली जाते आणि 1 महिन्याचा अवधी त्यांना मराठी शिकण्यासाठी जुजबी मराठी शिकण्यासाठी दिला जातो। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। अमराठी रिक्षा चालकांची मुदतवाढ संपल्यानंतर आता ठाण्यामध्ये आरटीओ विभागाने जे आहेत परिवहन विभागाच्या माध्यमातून कारवाईला जी आहे ती सुरुवात केलेली आहे। जे अमराठी रिक्षा चालक आहेत त्यांनी मराठी भाषा शिकली की नाही त्यांची आता पडताळणी प्रत्यक्षात या ठिकाणी ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये असणाऱ्या या महत्त्वाच्या रिक्षा स्टँडवरती करण्यात येत आहे। परिवहन विभागाचं भरारी पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि ते सर्व रिक्षा चालकांची कसून पडताळणी या ठिकाणी करताना आपण या ठिकाणी थेट पाहत आहोत। जे रिक्षा चालक आहेत त्यांचे आता परवाने असतील, त्यांनी मराठी भाषा शिकले की नाही याची तपासणी जी आहे या ठिकाणी भरारी पथकाच्या माध्यमातून एकंदरीत करण्यात येत आहे। लायसन असेल, मराठी भाषेसंदर्भात जे त्यांनी घेतलेलं प्रशिक्षण असेल, त्याची कागदपत्रे जी आहेत त्याची पडताळणी आता या ठिकाणी सर्वत्र घेण्यात येत आहे। पण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात भरारी पथक आता ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि चौकशी एकंदरीत करताना आपण या रिक्षा चालकांची पाहत आहोत। त्यांचे पुरावे असतील, लायसन्स असतील, परवाना असेल, त्याचबरोबर इतर जे कागदपत्र आहेत त्याची तपासणी सध्या या रिक्षा चालकांची जी अधिकारी आहेत। सर काय सांगाल, कशा प्रकारची पडताळणी या ठिकाणी करण्यात येते? आम्हाला काय शासनाकडून आदेश प्राप्त आहेत त्याप्रमाणे आम्ही आज ठाणे कार्यालयाचे अधिकारी सगळे रस्त्यावर आहोत। त्यामध्ये आम्ही त्यांचं बेसिकली त्यांचं जे वर्किंग नॉलेज मराठी असतं, म्हणजे दैनंदिन मराठी भाषा जी एका रिक्षा चालकाला पाहिजे, त्यांनी जी प्रवाशांसोबत बोलली पाहिजे तेवढं आम्ही आज चेक करतोय त्यांचं आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करतोय। कशा प्रकारची कारवाई केली जाणार आहे? प्रथम आता त्यांना आपण आज नोटीस देतोय फक्त ज्यांना मराठी येत नसेल त्यांना, आणि त्यानंतरची पुढची कारवाई जी आहे की आम्ही पण ठरवलेली काय करायचं शासनानुसार। काय नेमकं काय आहे या ठिकाणी? काय मराठी बोलणं का? जय महाराज। काय मराठी तुम्हाला येतं? किती दिवसात शिकलात मराठी? मराठी में 4 दिन शिकला, 4 दिवस। काय काय शिकलात मराठीमध्ये? हो नाही, ते कुठे जायचे, किधर जाने का, क्या करने का, पैसेंजर कुठे जायचे। हाँ आता पोलिसांनी काय काय विचारलं? मेरे हाँ अभी अरे पूछे कि भाड़ा किधर नाकारने के लिए नो। मराठी अच्छा लगता है बोलने को? हाँ आता है। तिथेच पाहिलं तर मराठी भाषा येते की नाही, त्याचबरोबर डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन असेल, तर इतर जे परवाने आहेत ते सध्या पोलिसांकडून परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सध्या या रिक्षा चालकांना जे विचारण्यात येत आहेत। त्याचबरोबर मराठी भाषा जर येत असेल तर प्रथम त्यांना नोटीस देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे। शुभम कोळी, झी मीडिया,